गुड मॉर्निंग गाईज. माझं नाव आहे पंकज वारंगे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे दिनांक 4 जानेवारी 2026, नवीन वर्षातला पहिला रविवार. सो नवीन वर्ष म्हटलं की तशी सुरुवात पण छानच झाली पाहिजे. सो आपण चाललो एका शॉर्ट राईडवर, कव्हरिंग अराउंड 120 किलोमीटर वन साइड. तर आपण चाललोय कुठे? कामशेतला. कामशेत बेसिकली कोंडेश्वरचं जे मंदिर आहे तिकडे तिकडे डोंबिवलीत सकाळी सकाळी सुद्धा गाड्या एवढ्या असतात. अच्छा, पुढे डंपर चाललेलो आहे, डंपर. सो आता जो एक काउंट आहे त्यानुसार आता मी काहीतरी 14 जण आहोत या राईडला. आमचा मीटिंग पॉइंट आहे कळंबोली मॅकडॉनल्ड्स. तिकडनं राईडला सुरुवात होणार आहे. सकाळी एवढ्या सकाळी लवकर बाहेर पड, सकाळी म्हणजे आता वाजलेत जवळजवळ 5:45. एवढ्या लवकर बाहेर पडायचा उपयोग हा असतो की कोण नसतं रोडला. मगाशी थोडंसं डंपरमुळे झालं होतं, पण हा कोण नसतं. पण डोंबिवलीत कधी काही एक्सपेक्ट पण करू शकता तुम्ही. आपण खोणी पलावा म्हणजे तळोजा मार्गे आता आपण कळंबोलीला निघालोय. IBWच्या इव्हेंटला जाताना म्हणजे किती 19 डिसेंबरला तेव्हा भयंकर थंडी होती. आता आज आहे 4 जानेवारी, म्हणजे हार्डली 15 दिवस झालेत, पण थंडी ओसरली बऱ्यापैकी. एवढं काही वाटत नाही. आहे थंड, असं काय नाही बाहेर, पण तितकं नाहीये. त्या दिवशी तर अक्षरशः बोट अशी वळत नव्हती. सो हा आहे आपला कळंबोलीचा मॅकडॉनल्ड्स आणि हा सगळा जो दिसतो आमचा ग्रुप, तो 12-13 जण आहेत आम्ही. ही गाडी कुठे गेली? इकडे. त्या सगळ्यांबरोबर तसं बघायला गेलं तर पहिलीच ग्रुप राईड आहे. ते इथे काय थांबतात बेसिकली, जर कोणाला कॉफी वगैरे प्यायची तर पिऊ शकतात. गाडीलाच भूक लागली असेल तर त्याला पेट्रोल पाजू शकतात. आणि इथून एकदा निघालं की मग कुठे स्टॉप घ्यायची गरज नाही. बघा इथे सगळे ग्रुप्स येतात, थांबतात आणि इथून पुढे निघतात. सो इट्स अ हॉट स्पॉट फॉर ऑल द बायकर्स. काय आवाज येतात गाड्या. सगळे आले की नाही चेक करत आहेत. सो ही मजा असते ग्रुप राईडची, एकमेकाची काळजी घेतली जाते. सो चला निघूया. आपण जुना मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आहे
त्याला लागलेलो आहे. आपण अराउंड 60-70च्या रेंज मध्ये क्रूज करतोय. तर आम्ही जसे जसे खोपोलीच्या दिशेने चाललोय ना, तस तसं थंडी थोडी वाढायला लागली. छान वाटतं, एकदम मस्त. आमची ही जी ग्रुप आहे त्याला नाव आहे फ्लाइंग स्क्वॉड इंडिया. तर आमचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यात जवळजवळ 160-170 मेंबर्स आहेत. पण ते संपूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र वगैरे इन्क्लुडिंग आहे. हे काय गाड्या आहेत. आयुष्यामध्ये ना काहीतरी थ्रिल असला पाहिजे. आपण रोज सकाळी उठतो, ऑफिसला जातो, रात्री 8-8:30 वाजता घरी येऊन जेवून परत झोपायचं. म्हणजे एक आपलं आयुष्य तेवढंच राहिलेलं आहे. त्याच्यापैकी एक थेरपी बोलता येईल या गोष्टीला, ती आहे बायकिंग, रायडिंग. भाई काय मजा येते. मुलांचं एक वेगळंच हे असतं आकर्षण. आता माझ्या लहानपणी आता आम्ही राहायला डोंबिवलीला, पण गाड्यांचा शौक हा पहिल्यापासूनच. मग आम्ही काय करायचो, मे महिन्यामध्ये प्रभादेवीला माझ्या मामाचं घर आहे तिकडे राहायला जायचं. त्यांच्या बिल्डिंगला लागूनच मेन रोड होता. तर तिकडे आम्ही बाहेर जाऊन कट्ट्यावर बसायचो आणि गाड्या बघत बसायचो दिवसभर. म्हणजे सकाळपासून नाश्ता केला की गेलं त्या कट्ट्यावर बसलं. त्या टायमाला तशा काही मोठ्या गाड्या नव्हत्या, बाईक्स तर नव्हत्याच, पण 4 व्हीलर मर्सिडीज म्हणा, पजेरो म्हणा, लँड क्रुझर म्हणा, हे तेव्हा तिकडेच दिसायचे. ज्या एरियाला आता सोबो जे बोलतात ना, साऊथ बॉम्बे, त्या गाड्या तिकडेच दिसायच्या. आम्ही कधी मे महिन्याची सुट्टी पडते आणि कधी मामाकडे जातोय असं व्हायचं. आता बहुतेक हे खोपोली आलं. खोपोली इज हिअर. एवढी गाडी आहे यार, कसे सांभाळतात. हॅट्स ऑफ आहे यार या लोकांना. म्हणजे माझ्या गाडीचं जवळजवळ डबल वजन असेल का तरी त्या गाड्यांचं, एवढी लोडेड केलेली आहे त्या गाडीला. काही वरणे गो स्लो. सो बेसिकली खंडाळा आता इकडनं 8 किलोमीटर आहे. म्हणजे खंडाळ्याचा घाट चालू झालेला आहे असं बोलायला लागेल. 2 वे आहे हा रोड, त्याच्यामुळे समोरून गाड्या येत असतात. मग काय होतं, आपण एवढा वेळ 1 वे येतो आणि अचानक 2 वे आल्यावर ना आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण एक सीन चालू असतो आपल्यामध्ये की बाबा ए बघाव 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 बघाव, तसं नाही. लक्ष ठेवायला लागतं. बघा काय टर्न आहे.
कर्वी रोड्सवर आहे ना, जे मी एक गोष्ट आता शिकलो, मी आता दुसऱ्यांदा येतो या एका ठिकाणी. इफ यू डोंट हॅव अ कॉन्फिडन्स देन डोंट लीन करू नका. गाडी जेवढं होऊ शकेल तेवढी सरळ ठेवायचा प्रयत्न करा आणि टर्निंगला सुद्धा सरळच ठेवा आणि आरामशीर चाला. काय प्रॉब्लेम नाहीये. मंदिर आहे, अशी जेव्हा रस्त्याला मंदिरं दिसतात ना तेव्हा पाया पडायचं, ते आपले रक्षण करत असतात. काय सुंदर आहे, स्वयंभू आहे. आमचे ते जे ग्रुप मेंबर आहेत, ते जे Z900 दिसते, भाई मी बाकी Z900 बघतो ना 900, पण असं मस्त एक्झॉस्टला साऊंड वगैरे एकदम वूम वूम वूम, पण हिला नाहीये. कदाचित स्टॉकला तसा आवाज नसावा, असणार 100% असणार, पण जे आफ्टर मार्केट एक्झॉस्ट लावतात ना त्याच्यानंतर तो बघा. आता आपण गाडीच्या इतक्या जवळ आलोय पण काहीच आवाज नाहीये. एकदम मला आता कॅमेरात येणार नाही कदाचित ऐकायला, पण मला एकदम सॉफ्ट असा आवाज ऐकायला येतोय. तर आपण 2 मिनिटासाठी इथे थांबलोय. 2 मिनिटे 5-10 मिनिटं जातील, कारण की गौरांग म्हणून मुलगा आहे जो इथे घाटामध्ये फोटो काढतो आणि खूप छान फोटो काढतो. तोपर्यंत मी आपल्या ज्या ग्रुपमध्ये बाईक्स आहेत ते दाखवतो. तर पहिली जी उभी आहे ही आपली ड्यूक, नंतर हिमालयन आहे, एक नंबर गाडी, आदिमानव. नंतर V-Storm आहे, नंतर रॉयल एनफील्ड हिमालयन, फेझर, रॉयल एनफील्ड क्लासिक 350, हिमालयन, अजून एक थंडरबर्ड, नाही सॉरी मिटिओर आहे. त्याच्यानंतर हॉर्नेट, एव्हेंजर आणि एक TVS रॉनिन. संडे बायकर्स डे, बाईक्स 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 ऑल ओव्हर. बापरे काय हवा आहे, गाडी अक्षरशः हलवली. मगनलाल दिसायला लागला म्हणजे समजून जायचं की आपण लोणावळ्यामध्ये एंट्री केलेली आहे. सो फ्लॅट सरफेस आलं की अशी हवा येते ना. मागच्या जवळजवळ महिन्याभरात मी आता दुसऱ्यांदा लोणावळ्याला आलो आणि काय मजा वेगळी आहे बाबा लोणावळ्याला यायची. फरियाज रिसॉर्ट, एक बार हम इधर आए थे रुके थे, वन ऑफ द बेस्ट रिसॉर्ट इन लोणावळा आय मस्ट से. म्हणजे ना तुम्हाला बाहेर यायची गरजच नाही. जर तुम्ही लोणावळा फिरलायत ना तर रिसॉर्ट मध्येच थांबा. आतमध्ये त्यांनी छोटस वॉटर पार्क बनवलेलं आहे. नंतर इंडोर भला मोठा व्हेंटिलेटेड म्हणजे हिटेड पूल आहे, स्विमिंग पूल. काय मजा वेगळी येते. जेवण तर बघा फरियाज, जेवण तर माय गॉड बेस्ट. इथे लगुनाला पण थांबलोय, त्यानंतर इथे मेरिटासला पण थांबलोय. त्याच्यामध्ये जे सर्वात मला बेस्ट वाटलं ते म्हणजे फरियाज. बुवांची मिसळ, यस दिस इज आवर वेटिंग स्टॉपिंग पॉइंट. सो आपल्या गाड्या इथे पार्क केल्यात सगळ्या. बुवांची मिसळ, चला जाऊन मस्तपैकी पोटभर नाश्ता करूया. साहेब कुठे गेले, कॅश ओनली. बाबा इथे थांबताय तर तुमच्याकडे कॅश असणं गरजेचं आहे.
कारण की UPI नाही. एक प्लेन मिसळ पाव द्या आणि 2 पाव एक्स्ट्रा. चला, आपली मिसळ आलेली आहे. सो मस्तपैकी आपला नाश्ता झालेला आहे. मस्त झाला आहे, पण नाश्ता ओके होता. मिसळ वॉज ओके, नॉट दॅट ग्रेट. पोट भरायपुरती ओके होती. मग आपल्याला दुसरे ऑप्शन पण काय माहिती नाहीत, त्याच्यामुळे जिथे गर्दी असते तिथे घुसायचं असतं. आता आपण लोणावळा सिटीमध्ये, ते नाश्त्याचं जे होतं ते सिटीमध्येच होतं, भुवनची मिसळ. सो चला, आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचूया, जे अराउंड 35-40 किलोमीटर आहे इकडनं. आणि तिथे जाऊन दाखवतो डेस्टिनेशन. कामशेत कोंडेश्वर मंदिर, शंकराचं स्थान असणार आहे ते. सो लेट्स गो अँड सी. सो फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. कोंडेश्वर मंदिर. मंदिर तिकडे खाली आहे आणि ही आपली सगळी बाईक्सची लाईनअप आहे. पावसाळ्यात काय स्पॉट असेल यार. हो ना, तिथे तिकडे एक तो धबधबा, इकडे एक धबधबा आहे, तो तिकडे एक आहे. पावसाळ्यात सॉलिड मजा येईल इथे, एक नंबर. चला, तर मंदिरात जाऊया, बाप्पाचं दर्शन घेऊया, महादेवांचं दर्शन घेऊया आणि मग निघूया घराला. अचानक आमचा एक भयानक प्लॅन झालाय. ट्रेकला जायचं, छोटीशी ट्रेक आहे. इथून चढून आलोय, हे मंदिर आहे आणि हा आपला एकदम सरळ रस्ता आहे. आम्हाला जो गाईड करते त्यांनी सांगितलं 500 मीटरचा सरळ रस्ता आहे, फक्त रस्ता सरळ दिसत नाहीये. कडनं खाल्ला मी वरती चढलोय आणि समोर एक व्हॅली आहे, ते बघायला चाललोय. चला, तेवढीच मजा ट्रेकिंगची. हा स्पॉट आहे ना, पावसाळ्यात एक नंबर असणार आहे. सगळीकडे नुसतं धबधब्यांची निशाणी दिसते, ती शाणी. काय हवा सुटल्या. मला मागची बाजू दाखवतो.
ते जे तिकडे उभे आहेत ना ते आमचं फायनल डेस्टिनेशन आहे. हालत खराब झाली. फायनली पोचलोय. व्हॅली पॉइंट आहे. चला जाऊन बघूया. सॉलिड एक नंबर व्हायच्या गावात. अरे पुढे जायलाच नको इकडे. काही इथे ही एज आहे. एजच्या पुढे डायरेक्ट आयुष्याची एज आहे. एक एक करून सगळे 10 मिनिटं कोणाला लागली. नाही मस्त स्पॉट आहे. तर फायनली आता आम्ही तो ट्रेक करून आलो. भजी बिजी खाल्ली आणि आता परत निघालो. नाही कोण थांबणार आहे? तर आम्ही इकडनं आता डायरेक्ट घरी. इथून पुढे हे ब्लॉग नाही करत आहे. चलो बाय बाय.